प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला 4था श्लोक बघणार आहोत। कधी तुमच्या समोर अशी व्यक्ती आलेली आहेत का की जिचा तुम्ही खूप आदर करतात आणि मग तिच्या विरुद्ध उभं राहणं तुम्हाला अशक्य वाटत आहे। आजचा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अर्जुन उवाच कथ भीष्मः संख्ये द्रोण च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। या श्लोकचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणाला, हे शत्रुमर्दना मधुसूदना, मला पूजनीय असलेल्या भीष्म द्रोणाचार्यासारखा युद्धाबरोबर युद्ध कसे करू। म्हणजेच अर्जुनाची समस्या युद्ध नव्हती, त्याची समस्या भावना होती। एकीकडे कर्तव्य होतं तर दुसरीकडे प्रेम आणि आदर होते। जेव्हा दोन्ही गोष्टी समोर येतात तेव्हा निर्णय घेणं खूप कठीण जातं। आयुष्यात अनेकदा आपल्यालाही असेच होतं। मन काहीतरी सांगतं आणि कर्तव्य काहीतरी वेगळंच सांगतं। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा तुमचा जवळचा मित्र काहीतरी चुकीच्या मार्गावर चालला आहे। तुम्ही त्याच्यावरती प्रेम करतात पण त्याला थांबवणंही तितकंच गरजेचं आहे। त्यावेळी तुम्ही विचार करतात त्याला दुखवायचं पण नाहीये पण त्याला चुकीच्या मार्गावरती पण जाऊन द्यायचं नाही। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, खरं प्रेम म्हणजे चुकीला साथ देणं नाहीये तर योग्य गोष्टीसाठी ठामपणे उभं राहणं आहे। भावना महत्त्वाच्या आहेत पण सत्य आणि कर्तव्य त्याहूनही मोठं महत्त्वाचं आहे। जे योग्य आहे त्यासाठी उभं राहणं हाच खरा आदर आहे। भावनांपेक्षा कर्तव्य हे मोठंच असतं। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।